Hello dear students, welcome to School Days. Now today we will see about second chapter of State Board 8th Standard. सुरुवातीला तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत. Have you ever taken the leave from school due to sickness? म्हणजे आजारी पडल्यामुळे तुम्ही कधी शाळेला सुट्टी घेतली आहे का? Of course घेतली असेल. What happens exactly when we become sick? म्हणजे आपण आजारी पडतो तेव्हा नेमकं काय होतं? तुम्हाला काय काय लक्षणं जाणवतात? तिसरा प्रश्न तुम्हाला विचारला आहे. समटाइम्स वी फील गुड इवन विदाउट टेकिंग एनी मेडिसिन अँड समटाइम्स वी नीड टू कन्सल्ट डॉक्टर अँड टेक रेग्युलर मेडिसिन इन सिकनेस. वाय इज इट सो? कधी कधी आपण आपोआप बरे होतो, पण कधी कधी आपल्याला डॉक्टरांकडे जावंच लागतं आणि औषधं रेग्युलर घ्यावीच लागतात. मग हे असं का होतं? तर आपल्याला आता बघायचं आहे की नेमकं हेल्थ म्हणजे काय होतं. Health is a state of complete physical, mental and social well-being, not just the absence of disease or illness. म्हणजेच तुम्ही आजारी नाही आहे किंवा तुम्हाला कुठला रोग नाही आहे म्हणजेच तुम्ही हेल्दी आहे असं त्याचा अर्थ होत नाही. तर तुमची मेंटल, फिजिकल आणि सोशल स्टेट जी आहे ती चांगली असायला पाहिजे. व्हॉट इज डिसीज? अ डिसीज इज अ कंडिशन इन विच द नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द बॉडी ऑर माइंड इज डिस्टर्ब. म्हणजे तुमच्या माइंडची किंवा बॉडीची जे नॉर्मल फंक्शनिंग आहे ते डिस्टर्ब होतं, त्याला आपण डिसीज असं म्हणतो. इन सिम्पल वर्ड्स, वेन युअर बॉडी ऑर माइंड इज नॉट वर्किंग प्रॉपरली इट इज कॉल्ड डिसीज. तर हे झालं हेल्थ आणि डिसीज विषयी. आता आपण पाहणार आहोत की डिसीजेसचे टाईप्स कुठले आहेत ते. नाव ऑन द बेसिस ऑफ ड्युरेशन diseases are classified into two types, chronic diseases and acute diseases. क्रोनिक डिसीजेस जे शरीरामध्ये खूप काळाकरता राहतात आणि ॲक्यूट डिसीजेस जे आहे जे लवकर बरे होतात. अकॉर्डिंग टू रिझन्स देर आर टू टाईप्स ऑफ डिसीजेस, हेरिडेटरी डिसीजेस अँड ॲक्वायर्ड डिसीजेस. हेरिडेटरी डिसीजेस म्हणजे ते अनुवंशिक असतात, ते पॅरेंट्सपासून त्यांच्या ऑफस्प्रिंगला किंवा नेक्स्ट जनरेशनमध्ये ते ट्रान्सफर होऊ शकतात. ॲक्वायर्ड डिसीजेस म्हणजे तुमच्या जीवनकाळात ते कुठल्या ना कुठल्या कारणामुळे तुम्हाला होऊ शकतात. त्याचेसुद्धा दोन टाईप्स आहे, इन्फेक्शियस डिसीजेस आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे ते एकामुळे दुसऱ्याला होऊ शकतात आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजेस जे आहे ते तुमच्या स्वतःच्या बॉडीमध्ये काहीतरी चेंजेस झाल्यामुळे तुम्हाला ते होऊ शकतात. उदाहरणार्थ आहे डायबिटीज किंवा हार्ट डिसीजेस. समजलं असेल तर नक्की शेअर करा. थँक्यू.